नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. या सत्रामध्ये आपण व्हर्सटाईल 74LS83 आयसी वापरून ॲडर कम सबट्रॅक्टर सर्किट तयार करण्याची प्रक्रिया पाहूयात. हा कॉम्पोनेंट बेरीज आणि वजाबाकी कशी एकत्र करतो, डिजिटल सिस्टीममध्ये त्याची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो, हे आपण पाहूयात. उद्दिष्टे या सत्राच्या शेवटी आपण हे करू शकाल. IC 74LS83 चा वापर करून ॲडर कम सबट्रॅक्टर वापरून 4 बिट बायनरी सबट्रॅक्टर सर्किट कन्स्ट्रक्ट करा आणि रिझल्ट सत्यापित करा. आपण आपले सर्किट असेंबल करणे सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे सर्व आवश्यक टूल्स, इक्विपमेंट आणि मटेरियल्स असल्याची खात्री करूयात. आपण मागील एक्सरसाइजमध्ये वापरलेली टूल्स आणि इक्विपमेंट वापरू शकतो. ती आहेत डिजिटल IC ट्रेनर किट, डिजिटल मल्टीमीटर, वायर स्ट्रिपर आणि ट्वीझर. आपल्याला खालील मटेरियल किंवा कॉम्पोनंट्सची देखील आवश्यकता असते, जसे की IC 7400 16 पिन 1 संख्या, IC 7486 14 पिन 1 संख्या, हुकअप वायर आवश्यकतेनुसार आणि डेटा शीट ICसाठी. ॲडर कम सबट्रॅक्टर म्हणजे काय ते रिकॅप करूयात. एक ॲडर कम सबट्रॅक्टर समांतर कनेक्ट केलेले फुल ॲडर्स वापरून बायनरी संख्या बेरीज आणि वजाबाकी करतो. एका फुल ॲडरचा सी आउटला दुसऱ्या सी इनला कनेक्ट केल्याने बेरीज आणि वजाबाकीचे ऑपरेशन्स सुधारतात. बायनरी वजाबाकी वजा केल्या जाणाऱ्या संख्येच्या 2 कॉम्प्लिमेंट घेऊन कार्य करते. बिट्स इन्व्हर्ट करून आणि एक बेरीज करून 2 कॉम्प्लिमेंट्स शोधले जाते. A मधून B वजा करण्यासाठी आपण प्रथम B चे बिट्स इन्व्हर्ट करतो, नंतर आपण A मध्ये इन्व्हर्ट B ची बेरीज करतो आणि 1 चे कॅरी इन बेरीज करतो. हे A ची गणना करते आणि B च्या 2 कॉम्प्लिमेंट्स वजाबाकी साध्य करते. बायनरी वजाबाकी 4 नियमांचे पालन करते. 0 वजा 0 बरोबर 0, 0 वजा 1 बरोबर 1 बॉरोसह, 1 वजा 0 बरोबर 1, 1 वजा 1 बरोबर 0. आता उदाहरणांसह बायनरी सबट्रॅक्शन दर्शवूयात. 1001 मधून बायनरी 0101 वजा करा. डेसिमलमध्ये हे 9 वजा 5 आहे. प्रथम वरच्या बाजूला 1001 ने 2 संख्यांची मांडणी करा. पुढे वजाबाकीचे नियम उजवीकडून डावीकडे थोडे थोडे अप्लाय करा. सर्वात उजवीकडे बिट्स 1 वजा 1 आहेत, जे नियम चौथ्या 0च्या बरोबर आहेत. पुढील बिट्स 0 वजा 0 आहेत, जे नियम 1 द्वारे 0च्या बरोबर आहेत. डावे बिट्स 0 वजा 1 आहेत. नियम 2 नुसार हे बॉरोसह 1 आहे. रिझल्ट बायनरी 100 आहे, जो डेसिमलमध्ये 4 म्हणून पडताळतो. 9 वजा 5 म्हणजे 4 आहे. आता IC 7483 आणि IC 7486 चा वापर करून 4 बिट बायनरी सबट्रॅक्टर सर्किटचे कन्स्ट्रक्शन आणि टेस्टिंग प्रक्रियेत जाऊयात. यासाठी आपण समान इनपुट कॉन्फिगरेशनसह 4 बिट बायनरी ॲडरसाठी वापरलेले सर्किट वापरतो. त्यावर पुन्हा एकदा एक झटकन नजर टाकूयात. 7483 आणि 7486 IC माउंट केल्यानंतर प्रत्येक ICची 5वी पिन आणि 14वी पिन पॉवर सप्लायशी, पिन क्रमांक 12 आणि 7वी पिन ग्राउंडवर कनेक्ट केलेली असल्याची खात्री करा. सर्किट डायग्राममध्ये दिल्याप्रमाणे इनपुट आणि इंटरकनेक्शन कनेक्ट करा. ट्रेनर किटमध्ये असलेल्या LED इंडिकेटरसह आउटपुट कनेक्ट करा. 5 व्होल्ट DC सप्लाय स्विच ऑन करा. पुढचे चरण महत्त्वाचे आहे. मोड सिलेक्टर स्विच 5 व्होल्ट DC पोझिशनवर चेंज करा. लॉजिक 1. यामुळे IC 74LS83 सबट्रॅक्टर सर्किट बनते आणि वेगवेगळ्या लॉजिक लेव्हल्ससाठी S1 ते S8 स्विचेस 5 व्होल्ट पोझिशनमध्ये किंवा 0 व्होल्ट GND पोझिशनमध्ये ठेवून ऑपरेट करा. आता आपण उदाहरण घेऊन सर्किटची पडताळणी करू शकतो. वजाबाकी करण्यापूर्वी सिलेक्शन मोड इनपुट उच्च स्थितीत असल्याची खात्री करा. आता 2 बिट 4 संख्या घ्या, म्हणजे 9 आणि 3. इनपुट A साठी बिट पोझिशन्स नियुक्त करा. A3 1, A2 0, A1 0, A0 1. इनपुट B साठी बिट पोझिशन्स नियुक्त करा. B3 0, B2 0, B1 1, B0 1. वजाबाकी केल्यानंतर
प्राप्त झालेला निकाल 6 म्हणजे 10110 आहे आणि 1 कॅरी म्हणून एलईडीच्या स्थितीचे निरीक्षण करून रिझल्टची पडताळणी करा. अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आता बायनरी सबट्रॅक्शनचे उदाहरण पाहूयात. आपल्याकडे 2 4 बिट बायनरी इनपुट आहेत. इनपुट 1 101010 या मूल्यासह मिन्युएंड आणि 10019 मूल्यासह सबट्रॅहंड म्हणून 2 इनपुट करा. आपल्याकडे कंट्रोल इनपुट देखील आहे जे आम्ही 7483 ICला वजाबाकी मोडमध्ये बनवण्यासाठी 1 वर सेट करतो. 1 वर कंट्रोल सेट केल्याने कॅरी इन इनपुट किंवा C0 1 होतो. यामुळे एक्सक्लुझिव्ह OR गेट्स ICच्या B इनपुटमध्ये इनपुट टू सबट्रॅहंडच्या 1च्या कॉम्प्लिमेंट्स करतात कारण XOR गेट कंट्रोलर इन्व्हर्टर म्हणून कार्य करते. 1चे कॉम्प्लिमेंट्स इनपुट 2चे सर्व बिट्स फ्लिप करते. 1चे 0 मध्ये चेंज करते आणि त्या उलट. येथे 1001 कॉम्प्लिमेंट्स केल्यावर 0110 होईल. तसेच C01 असल्यामुळे इनपुट दुसऱ्या 1च्या कॉम्प्लिमेंट्समध्ये 1 बेरीज असल्यास आम्हाला दुसरी कॉम्प्लिमेंट्स मिळते आणि ते 0111 होते. आता सबट्रॅहंडचे दुसऱ्या कॉम्प्लिमेंट्सची मिन्युएंड सोबत बेरीज केली आहे आणि ते 1 सह कॅरी म्हणून 0001 होईल. या केसमध्ये मिन्युएंड सबट्रॅहंडपेक्षा अधिक असल्यामुळे कॅरी टाकून दिले जाते म्हणून रिझल्ट 0001 आहे. मिन्युएंड सबट्रॅहंडपेक्षा अधिक असल्याने बेरीज करताना जनरेट केलेला कॅरी बिट टाकून दिला जाईल. अंतिम फरक आउटपुट आपल्याला 0001 असा रिझल्ट देते. वजाबाकी रिझल्ट आउटपुट 0001 आहे किंवा बायनरी Q3, Q2, Q1, Q0 बरोबर 0001 आहे. आता तुम्ही बायनरी क्रमांक 0001 मध्ये 10 वजा 9 बरोबर 1 मिळवू शकता. आपल्याकडे आणखी एक उदाहरण आहे की 2 4 बिट बायनरी इनपुट 10019 मूल्यासह मिन्युएंड म्हणून इनपुट 1 आणि इनपुट 2 1010 मूल्यासह सबट्रॅहंड म्हणून. नंतर मिन्युएंड सबट्रॅहंडपेक्षा कमी असल्यामुळे प्रथम तुम्हाला सबट्रॅहंडची दुसऱ्या कॉम्प्लिमेंट्स करावी लागेल. नंतर दुसऱ्या कॉम्प्लिमेंट्स रिझल्ट सबट्रॅहंड बरोबर बेरीज आहे. या केसमध्ये मिन्युएंड सबट्रॅहंडपेक्षा कमी असल्यामुळे कॅरी 0 हे वजा चिन्ह म्हणून निर्दिष्ट केले आहे. आपण दुसऱ्या कॉम्प्लिमेंट 1111 मध्ये आउटपुट मिळवू शकतो. तर आम्ही परिणाम क्रॉस चेकिंगसाठी आउटपुटला दुसऱ्या कॉम्प्लिमेंटमध्ये रूपांतरित केले आहे. म्हणून परिणाम 0001 म्हणजे -1 आहे. तर तुम्हाला 9 वजा 10 बरोबर -1 मिळू शकते कारण आउटपुट दुसऱ्या कॉम्प्लिमेंट 1111 मध्ये दाखवते. तेच अप्लाय करा आणि आउटपुटच्या LED स्थितीचे निरीक्षण करा. हे आपल्याला या सत्राच्या समाप्तीकडे घेऊन आले आहे. या सत्रात आपण शिकलो ॲडर कम सबट्रॅक्टर IC 74LS83 वापरून 4 बिट बायनरी सबट्रॅक्टर सर्किट चे कन्स्ट्रक्शन आणि रिझल्ट्सची पडताळणी करा. पाहण्यासाठी धन्यवाद. आपण पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूया.